सध्या महाराष्ट्राचंच नाही तर संपूर्ण देशाविदेशातून ज्याचं आकर्षण मानलं जातं तो आहे लालबागचा राजा। कारण लालबागच्या राजाच्या दर्शनाला अवघी मुंबापुरी तर लोटतेच, मात्र देशाविदेशातून सुद्धा भाविक तिथे पोहोचतात। करोडोंचं दान लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण होतं। लालबागच्या राजाचा संपूर्ण परिसरात नेमका काय माहोल आहे आपण जाणून घेणार आहोत माझे प्रतिनिधी मनोज यांच्याकडनं। मनोज, काय परिस्थिती आहे लालबागच्या राजाला? अगदी बरोबर आहे। देशभरातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध असलेल्या लालबाग राजाची मिरवणूक जी आहे ती थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। परंतु तत्पूर्वी मात्र या ठिकाणी लालबागचा राजा जेव्हा निघणार आहे त्याच्या स्वागताची सुद्धा तयारी करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतं आहे। गेल्या अर्धा ते एक तासापासून ज्या महिला आहेत त्या या ठिकाणी रांगोळी काढत असल्याचं पाहायला मिळतं आहे। तर या गल्लीमध्ये जे स्थानिक नागरिक आहेत, जे व्यावसायिक आहेत, ते सगळेजण गणपती बाप्पाच्या विसर्जनाची किंवा मिरवणुकीची जी तयारी आहे ते करत असल्याचं पाहायला मिळते आहे। बाप्पा मंडपातून बाहेर निघाल्यानंतर हा मोठा जो हार आहे, पुष्पहार आहे, तो बाप्पाच्या गळ्यात घालणार आहे आणि बाप्पाच्या समोर ज्या ठिकाणी विराजमान झालेले आहे त्या ठिकाणावरून बाप्पा जेव्हा निघतील मिरवणुकीसाठी त्यावेळेस एक रथ तयार करण्यात आलेला आहे आणि तो रथ जो आहे त्या रथावर गणपती बाप्पा विराजमान होतील आणि विसर्जन स्थळी म्हणजेच गिरगावकडे रवाना होतील। जवळपास 24 ते 30 तासानंतर गणपती बाप्पाचं विसर्जन जे आहे ते या ठिकाणी होईल। परंतु तत्पूर्वी मात्र या ठिकाणी आता गणपती बाप्पाच्या विसर्जनाची तयारी जी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते आहे। रात्री 12:30 वाजेपर्यंत मुखदर्शनाची रांग होती, त्यामुळे उशिरापर्यंत लोकांची दर्शनासाठी रांग असल्यामुळे जी विसर्जनाची तयारी आहे ती करण्यात वेळ गेलेला होता आणि आता मात्र जी विसर्जनाची तयारी आहे ती सुरुवात झाल्याचं पाहायला मिळते। जो रथ आहे तो रथ सुद्धा या ठिकाणी तयार झालेला आहे आणि हा रथ ओढण्यासाठी लालबाग मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत ते गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी हा रथ ओढत असतात आणि सकाळपर्यंत गिरगाव चौपाटीपर्यंत जात असतात। शेकडोच्या संख्येत हे कार्यकर्ते असतात, परंतु यातले एक कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत जे गेल्या 26 वर्षापासून या रथाचं सारथ्य करतात किंवा हा रथ ओढतात। ज्या ठिकाणी गणपती बाप्पा विराजमान होतात आणि विसर्जन स्थळाकडे जातात ते आहेत प्रदीप लाड आहेत। काय सांगाल, बाप्पाची जो रथ आहे तो विसर्जन स्थळाकडे घेऊन जात आहेत, गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही हा रथ ओढतात, काय भावना आहे? भावना म्हणजे आता आमची पूर्वीपासून याच्यावर श्रद्धा आहे की हा रथ ओढल्यानंतर जो आम्हाला अनुभव आलेला आहे तो अनुभव आमच्याकडे सर्वांमध्ये जास्त आहे। म्हणजे आज मी 26 वर्षात जो रथ ओढतो त्याच्यामध्ये काहीतरी भावनिक किंवा श्रद्धा असणं हे असते ना। रथ ओढताना कुठे तुम्हाला श्रम, मेहनत, थकवा जाणवतो का? तुमच्या सोबतचे जे सहकारी असतात त्यांच्या काय भावना? नाही, ते सर्व एकमेकाला सहाय्य नक्कीच मनोज, करतात। आपण लालबागच्या राजाच्या या विसर्जन मिरवणुकीकडे लक्ष ठेवणारच आहोत, कारण अनेक तास चालणारी ही मिरवणूक आहे। कधी कधी तर लालबागच्या राजाचं विसर्जन हे अगदी अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा होतं।